ही आलूची भाजी इतकी चवीला जबरदस्त अशी लागते आणि मोजक्या वस्तूतनं बनते आणि या सीझनला हे आलू खूप छान असे लागतात. तर ही चटकदार चटकमटक रस्सेदार भाजी कशी बनवलेली आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपण इथे घेतलेले आहेत आलू. आता जे मार्केटमध्ये सध्या छोटे छोटे आलू येतात ना, ते घेतलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्यात पाणी घालून घेतलं आहे आणि त्याला बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत ते बॉईल्ड होते तोपर्यंत इथे आपण मसाल्याची ग्रेव्ही बनवून घेऊ. तर इथे मी एक जोडी पातीचा कांदा घेतलेला आहे, त्याला पूर्ण कापलेला आहे, पात पण कापलेली आहे आणि त्याचा जो मोठा हे असते बूड असते ते पण कापलेलं आहे, ते घालून घेतलं आहे. सोबत अद्रक लसूण हे मी ठेचून घातलेलं आहे. हे जेव्हा ठेचून घालतो तेव्हा या भाजीला चव अप्रतिम येते. आपल्या दम आलूपेक्षा सुद्धाच अप्रतिम अशी चव येते. दम आलू या आलूच्या भाजीसमोर अगदी फिके, अगदी साधी सोपी भाजी आहे आणि बनायला अगदी झटपट आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो होते, ते पण मी कापून इथे घातलेले आहेत आणि याला छान सगळे पदार्थ एकत्र छान शिजवून घेते, म्हणजे सगळे सॉफ्ट होते. त्यानंतर इथे घालते आहे मी चवीनुसार मीठ. पूर्ण भाजीचं मीठ मी आत्ताच घालते आहे. तर मीठ घातल्यामुळे काय होणार, टोमॅटो पण छान एकदम नरम होणार आणि बाकीचे जे पातीचे कांदे आहेत, अद्रक लसूण आहेत, ते सुद्धा छान सोबत छान शिजणार. तर आता इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे बघा थोडा वेळ 2 ते 3 मिनटं होऊ दिले. सोबत इथे मूठभर मी काय केलेलं आहे, आपला जो कोथिंबीर असतो तो सुद्धा छान बारीक चिरून घातलेला आहे. तुम्ही हवं तर वरतून घातलं तरी चालेल, पण या स्टेजला तुम्ही थोडा ना थोडा का होईना पण कोथिंबीर नक्की घाला, कारण की या भाजीची या थोड्याशा कोथिंबीरनी चव अप्रतिम लागते, म्हणजे चव चेंजच होते, खूपच टेस्टी लागते. तर आता कोथिंबीर पण छान शिजलेलं आहे. आता सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त जसं तिखट खात असाल तर वाढवा, कमी खात असेल तर कमी करा. तर इथे मी 1.5 चम्मच तिखट घातलेलं आहे आणि छान थोडंसं याला फिरवून घेते, म्हणजे हळदीचा तिखटाचा जो कच्चा थोडासा फ्लेवर असतो तो निघून जातो आणि तेलात जेव्हा हे मसाले तेलात शिजतात त्यावेळेस भाजीला पण खूप छान अशी चव येते. तर भाजीचा रंग बघा, फक्त त्या ग्रेव्हीचाच रंग बघा किती सुंदर आलेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, इकडे ग्रेव्ही तर होत आलेली आहे, आलू पण बॉईल्ड झालेले असेल तर आलू काढून त्याला छान शिलून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी साल काढून घेतली आलूची. आता हे आलू पण यात घालून घ्यायचे आहे. छोटे छोटे आलू आहे, बेबीवाले आलू. माझी छोटी मुलगी खूप छान म्हणते, मम्मी बेबी आलूची भाजी बनव. तुमचे पण मुलं अशी कुठल्या भाजीची डिमांड करते की नाही ते मला नक्की कळवा. तर आलू तर इथे घालून घेतले छान व्यवस्थित, बघा किती मस्त दिसते. अशी जरी भाजी ठेवली तरीही खूप छान दिसते, रस्सा केला तरीही खूप टेस्टी लागते. तर मोस्ट ऑफ तर मी थोडी रस्सा करते, अशी पण भाजी कधी कधी करते मी. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे, छान छान रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. तर आलू पण छान त्या मसाल्यात शिजले आहेत. त्यानंतर तुम्हाला जसा रस्सा हवा आहे, घट्ट पातळ, त्यानुसार यात पाणी घालून घ्या. मी साधारणतः 1.5 ग्लास पाणी घातलेला आहे. हे रस्सा जसा उकळेल तसा हा रस्सा थोडा घट्ट होणार. तर खूप छान ते मस्तीचे खदखदून रस्सा उकळलेला आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाही बरोबर खा, खूप छान चविष्ट अशी लागते. तर भाजी छान खदखदून उकळलेली आहे आणि तयार झाली आणि सर्वसुद्धा केली. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.